गावासाठी खूपच आणि खूपच मोलाचा क्षण आहे. कारण 20 वर्षानंतर गावकऱ्यांची एक इच्छा होती का विकास तर आमच्याकडून होतोच आणि सरपंच पद आल्यानंतर जास्तीत जास्त विकास करू. भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगे सरपंचपदी सौ छाया सखाराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि या शुभप्रसंगी त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे 20 वर्षानंतर सांगे गावामध्ये सरपंच पद मिळाल्यामुळे पाटील परिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पाटील परिवाराच्या वतीने ग्रामपंचायत कमिटीचे ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच यावेळी ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने देखील नवनिर्वाचित सरपंच सौ छाया सखाराम पाटील यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यासोबतच नवनिर्वाचित सरपंच सौ छाया सखाराम पाटील यांची सरपंचपदी निवड होताच त्यांच्या समर्थकांद्वारे मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत गाजत मित्राच्या प्रेमापोटी बैलजोडीवरच सांगे गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शुभेच्छुक, मित्रपरिवार, लहान मुले, ज्येष्ठ महिला उपस्थित होते. त्यासोबतच पाटील परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना यावेळी ज्यांनी सरपंच पदाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे पाटील परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत व मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सांगेगावचे सुपुत्र समाजसेवक सखाराम पाटील यांनी देखील आपल्या मनोगतातून गावाची जी काही विकास कामे असतील ते आम्ही सर्व एकत्र येऊन 100% पूर्ण करू व गावासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देखील यावेळी सखाराम पाटील यांनी दिले आहे. तर चला पाहूया काही क्षणचित्रे.
प्रथमतः माझ्या नागरिकांचं, मला ज्या भरघोस मताने निवडून दिलं, प्रथमतः माझ्या नागरिकांचं खूप खूप कौतुक करतो मी. आणि हा नांदकर सांगेमध्ये सांगे गावासाठी एक खूप मोठा इतिहास आहे. 20 वर्षानंतर सरपंचपद आमच्या गावामध्ये येतो आणि माझे मित्र अनिकेत घरत, राजेश गायकवाड, दत्ता सुतार, तसेच संतोष पाटील या सर्वांनी माझ्यावर एक विश्वास ठेवून जे मला पद दिलेलं आहे ते पद सर्व जास्तीत जास्त प्रमाणे माझ्या ग्रामपंचायत नांदकर सांगे गावाच्या विकासाच्यासाठी ते मी करेन. आणि आमच्या गावासाठी खूपच मोलाचा क्षण आहे, कारण 20 वर्षानंतर गावकऱ्यांची एक इच्छा होती का विकास तर आमच्याकडून होतोच आणि सरपंच पद आल्यानंतर जास्तीत जास्त विकास करू. पण एक प्रत्येकाच्या मनामध्ये खदखद लागली होती की गावामध्ये आपल्या का सरपंच पद येत नाही. तर मला कौतुकाची एक थाप माझ्या पाठीवरती गावकऱ्यांच्या हृदयातून निघते ते तेव्हा मला त्याच्यामध्ये माझं मन एकदम भरून येतं. म्हणजे की या मन भरून येणं म्हणजे साहजिक आहे का त्यांनी टाकलेला माझ्यावरती विश्वास, या विश्वासाखातीर गावाच्या विकासासाठी मला जेवढं पद रात्र मेहनत करून प्रयत्न करता येतील ते मी करेन आणि सर्वांचे मी आभार मानतो. दादा, प्रथमच आपण एवढ्या मोठ्या संख्येने गावातून अतिशय वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत विशेष म्हणजे बैलजोडीवर आपण मिरवणूक काढली, कारण काय? बैलजोडी हा महाराष्ट्रातील एक हे झालेला आहे की क्रेज झालेली आहे बैलजोडीची. आणि माझे मित्र इटाडे गावचे यांची एक इच्छा होती, त्यांचा बैलजोडा आहे तो माझ्या नावाने कधी कधी ते केलवतात. तर त्यांच्या एक प्रेमापोटी ते म्हणाले की दादा तुमची बैलजोडी आमची आहे, ही आमची इच्छा आहे की तुम्ही जोडी तुमची म्हणजे सरपंचाची मिरवणुकी बैलजोडीची काढावा. नक्की त्यांच्या एका पोटी मी त्या बैलगाडीतून आलो. गावाच्या विकासाबाबत पहिलं पाऊल काय असणार आहे आपलं? गावाच्या विकासाच्या बाबतीत मी प्रथमतः सांगतो का मी उभाटाचा असल्या कारणाने आदरणीय आमचे खासदार कालेमामा यांच्यासाठी ग्रामपंचायतून एक ठराव घेतलेला आहे. आणि माझा पहिला ध्येय असेल गावातील हा रोड रस्ता माझ्यातून जास्तीत जास्त लवकर माझ्याकडून ताकदीने जेवढा पण ताकद लावून मी बालेमामाला विनंती करून की मी हा तो रस्त्याचं काम पूर्ण करेन. शेवटचा प्रश्न, याचा श्रेय आपण कोणाला देणार आणि आभार कशा प्रकारे व्यक्त करणार? हा पूर्ण श्रेय म्हणजे एक मुळात एखाद्या माणसाला घडवण्यासाठी आई वडिलांची साथ खूप महत्वाची असते. त्यांचे एक आशीर्वाद होते आणि गावकऱ्यांनी दिलेले, मला मतदारांनी निवडून दिलेले, त्यांचे सर्वांचे आभार आणि तोच त्यांचा श्रेय आहे असं मी समजतो.